संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. सनी म्युझिक स्टुडिओ सादर करत आहे श्री सुदाम साळुंखे सर लिखित 101 अतिशय सुंदर उपदेशपर गोष्टींमधील पहिली गोष्ट, चिंटूची हरवलेली पेन्सिल. चला तर मग ऐकूया ही सुंदर गोष्ट. एका सुंदर गावात चिंटू नावाचा एक अतिशय गोड आणि हुशार मुलगा राहत होता. तो जिल्हा परिषदेच्या शाळेत 5वीच्या वर्गात शिकायचा. चिंटूला नवीन वस्तू गोळा करायला आणि छान छान चित्रे काढायला खूप आवडायचे. एके दिवशी मधल्या सुट्टीत सर्व मुले मैदानावर खेळायला गेली, पण चिंटू वर्गातच बाकावर बसून चित्र काढत होता. तितक्यात त्याची नजर अचानक बाकाखाली पडली. अरे वा, बाकाखाली हे काय चमकते आहे? अरे वा, किती सुंदर आणि रंगीबेरंगी पेन्सिल आहे ही. यावर तर छोटे छोटे चमकणारे तारे सुद्धा आहेत. मागे एक छान मऊ रबर सुद्धा आहे. मी अशी पेन्सिल कधीच पाहिली नाही. जर ही पेन्सिल माझ्याकडे असेल तर मी सगळ्यात भारी चित्रे काढेन. चिंटूने ती पेन्सिल उचलली आणि पटकन आपल्या दप्तराच्या गुपित कप्प्यात लपवून ठेवली. सुट्टी संपली. सगळी मुले वर्गात आली. गुरुजींनी अभ्यासाला सुरुवात केली, पण चिंटूचे लक्ष फळ्याकडे नव्हतेच. त्याचे मन सारखे दप्तरातील त्या सुंदर पेन्सिलकडे जात होते. त्याला राहून राहून वाटत होते की ही पेन्सिल नक्की कोणाची असेल. ती हरवल्यामुळे तो मित्र किती रडला असेल. तितक्यात राहुल रडवेला चेहऱ्याने गुरुजींच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिला. काय झालं राहुल? रडायला काय झालं बेटा? सांग बरं गुरुजींना. मुलांनो, शांत बसा. राहुलचे बाबा काल शहरातून त्याच्यासाठी एक अतिशय खास ताऱ्यांची नक्षी असलेली जादूची पेन्सिल घेऊन आले होते. ती पेन्सिल राहुलकडून कुठेतरी हरवली आहे. आपल्या वर्गातील कोणत्याही चांगल्या मुलाला ती सापडली असेल तर प्रामाणिकपणे ती राहुलला परत करा पाहू. गुरुजींचे हे शब्द ऐकताच चिंटूच्या छातीत धडधडू लागले. त्याच्या कपाळावर घाम आला. आईने दिलेली शिकवण त्याच्या कानात घुमू लागली. चिंटू, कधीही दुसऱ्यांच्या वस्तूंचा लोभ धरू नये. प्रामाणिकपणातच खरा मोठेपणा असतो. चिंटूने मनात एक मोठा निर्णय घेतला. त्याचे हात थरथरत होते, पण त्याने धीर एकवटला आणि तो जागेवर उभा राहिला. गुरुजी, मला माफ करा. ती पेन्सिल राहुलचीच आहे आणि ती मला मधल्या सुट्टीत बाकाखाली सापडली होती. ती इतकी सुंदर होती की माझा लोभ सुटला आणि मी ती दप्तरात लपवून ठेवली. पण मला माझी चूक कळली आहे. राहुल मित्रा, रागवू नकोस. ही घे तुझी पेन्सिल. वर्गात क्षणभर शांतता पसरली, पण दुसऱ्याच क्षणी गुरुजींच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू आले. त्यांनी चिंटूला जवळ बोलावले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. राहुलला त्याची लाडकी पेन्सिल मिळाली आणि चिंटूला प्रामाणिक राहिल्याचा जगातील सगळ्यात मोठा आनंद मिळाला. मग काय बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट? या गोष्टीचा सुंदर बोध असा की आपली नसलेली कोणतीही वस्तू स्वतःकडे ठेवणे म्हणजे चोरीच आहे. परिस्थिती कशीही असो, प्रामाणिकपणा हाच माणसाचा खरा दागिना असतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन उपदेशपर गोष्टीसह. धन्यवाद.